नमस्कार मैत्रिणींनो. सकाळ झाली आणि आज सकाळ जरा लवकरच झाली आणि ओटा पण साफ दिसतोय. म्हणजे स्वच्छ असला ना सकाळी तर माणसाला पण आहे ना थोडंसं फ्रेश वाटतं नाही का. नाही तर मग पुन्हा तोच पसारा तीच भांडी असं सगळं दिसलं ना की काही कामच करू वाटत नाही. इथे ना मला चहा ठेवायचा होता. चहा ठेवण्यासाठी मी दूध गरम करायला ठेवून दिलेलं होतं. हां, त्याच्यानंतर पहा, सकाळचा जो ओटा जो साफ दिसतोय ना तो काही जादूने होत नसतो. बरोबर आहे, आपल्यालाच कामं करणे आणि तो स्वच्छ दिसावा त्याच्यासाठी ना जे आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशीचं जे काम असतं ना ते खूप मोठं असतं. आणि त्यासाठी पण आहे ना एक नियोजन असतं नाही का. आपण सगळं आवर निवर सगळी केलेली असते आदल्या दिवशी. आता आमचं आहे ना जेवण 6-6:30 बस इथपर्यंत आमचे जेवणं होऊन जातात. हां, त्याच्यानंतर मग मी हे सगळी आवराआवर केली. बाबा ओटा स्वच्छ केला आहे, गॅस धुवून घेतलेला आहे, सगळं आवरून घेतलं की बाबा दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच नाश्ता बनवायचा असतो. सकाळी उठलं ना आपला चहा वगैरे जरी झाला तरी पण नंतर आपल्याला नाश्ता बनवणंच आहे. म्हणजे ती पुन्हा एक दगदग असते. त्याच्यामुळे रात्रीच जर आपण हे सगळं आवरून ठेवलेलं असलं ना का मग सकाळी उठल्यानंतर पसारा वगैरे नाही दिसला का आपल्यालाही बरं वाटतं. नाही तर मग पहिले तो रात्रीचा पसारा आवरायचा की सकाळच्या कामांची सुरुवात करायची हेही समजत नाही. हां, त्याच्यामुळे आहे ना होतो त्रास होतो. कधी-कधी खूप कंटाळा येतो हे सगळं कामं करायचा आणि तेव्हा तो पसारा तसा पण पडला ना म्हणजे भांडे धुवून ठेवून दिले फक्त ओट्यावरच राहतात. जसे आता हे धुवून ठेवून दिलेली आहेत ना, तर ते पाणी नितरतंय नाही नितरतंय मग ते डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी. पण आज तसं केलं नव्हतं. आज पाणी नितरून जाऊ दिलं. त्याच्यानंतर आहे ना ती जाळी खाली ठेवली. खाली ठेवून दिली आणि पूर्ण ओटा रिकामा करून घेतलेला होता. आणि हे सगळं काही जादूने होत नसतं. जादूगर आपणच आहेत.